नमस्कार. आज आपण एका अशा जोडप्याबद्दल बोलणार आहोत जे उच्च शिक्षित डॉक्टर होते, पण त्यांनी आपलं आयुष्य मेळघाटसारख्या दुर्गम भागातल्या लोकांसाठी वाहून घेतलं. हो, डॉक्टर रवींद्र आणि डॉक्टर स्मिता कोल्हे. पण त्यांची गोष्ट फक्त सेवेची नाहीये, तर ती आहे एका मोठ्या अपयशातून शिकून एक क्रांती घडवण्याची. चला तर मग बघूया त्यांनी हे सगळं कसं साध्य केलं. विचार करा, एक असं गाव जिथे गरिबीने सगळंच पोखरले, आजारपणाने लोक ग्रासले आहेत आणि अज्ञानाचा तर अंधारच पसरलाय. अशा परिस्थितीत कोल्हे दाम्पत्य तिथे पोहोचले. आता बघा, पोथन लोक काय करतात, एक मोठी संस्था उभारतात, पण त्यांनी तो मार्ग निवडलाच नाही. ते थेट लोकांमध्ये जाऊन राहिले. त्यांच्यातलेच एक बनून त्यांनी कामाला सुरुवात केली. आव्हानं खूप मोठी होती, पण त्यांचा निश्चय त्याहूनही मोठा होता. तर मग कोल्हे दाम्पत्याने कामाला सुरुवात केली. आणि त्यांनी सगळ्यात आधी काय निवडलं असेल? शिक्षण. अगदी साहजिक आहे नाही का? त्यांना वाटलं की सगळ्या समस्यांचं मूळ हे अज्ञानात आहे आणि शिक्षण हाच त्यावरचा रामबाण उपाय आहे. पण गंमत बघा, त्यांच्या याच पहिल्या प्रयत्नातून एक असं काहीतरी घडलं ज्याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती. त्यांचा विचार अगदी सरळ होता. त्यांनी पालकांची समजूत काढायला सुरुवात केली. पालकांची एकच चिंता होती की मुलं शाळेत गेली तर शेतीची, घरची कामं कोण बघणार? पण कोल्हे दाम्पत्याने त्यांची समजूत काढली, मुलांना शाळेत पाठवायला लावलं. आणि सुरुवातीला यशही आलं बरं का. बरीच मुलं शाळेत जाऊ लागली. पण खरा ट्विस्ट इथूनच सुरू झाला. आणि इथेच सगळा खेळ बिघडला. म्हणजे बघा, अपेक्षा काय होती आणि प्रत्यक्षात काय घडलं यात जमीन अस्मानाचा फरक होता. शिक्षण घेतलेली तरुण पिढी ना घरची राहिली ना घाटाची. त्यांना आता शेतात काम करायची लाज वाटत होती, पण दुसरीकडे शहरात नोकरी मिळावी असं कुठलंही कौशल्य त्यांच्याकडे नव्हतं. ते दोन्ही जगांमध्ये अडकून पडले होते. हे जे काही बदलत होतं ना, ते फक्त वरवरचं होतं. जीन्स, सनग्लासेस, गुटखा. पण आतून काय? शिक्षणामुळे त्यांच्यात उत्साह यायला हवा होता, पण त्याऐवजी आली होती एक प्रकारची निराशा. आपल्याच समाजापासून, आपल्याच कामापासून ते पूर्णपणे तुटले होते. आता बघा, इतकं मोठं अपयश आल्यावर कोणीही खचून गेलं असतं. पण कोल्हे दाम्पत्य थांबले नाहीत. उलट त्यांनी आणखी खोलात जाऊन विचार करायला सुरुवात केली. त्यांना कळून चुकलं की प्रॉब्लेम वरवरचा नाहीये, तो खूप खोलवर रुजलेला आहे. पाहूया त्यांनी या समस्येचं मूळ कसं शोधून काढलं. आणि मग त्यांना तो खरा मुद्दा सापडला. प्रॉब्लेम शिक्षणात नव्हताच, प्रॉब्लेम होता त्या शिक्षण पद्धतीत. म्हणजे विचार करा, जो अभ्यासक्रम शिकवला जातोय, जी पुस्तकं दिली जात आहेत, त्याचा त्या मुलांच्या रोजच्या आयुष्याशी, त्यांच्या गरजांशी काही संबंधच नव्हता. मग त्याचा उपयोग काय? आणि हाच तो क्षण होता, एक टर्निंग पॉइंट. त्यांनी ठरवलं की ही जुनी तकलादू सिस्टम दुरुस्त करत बसण्यात काही अर्थ नाही. त्यापेक्षा आपण काहीतरी अगदी नवीन तयार करूया. समाजाच्या खऱ्या गरजांनुसार एक नवीन मॉडेल. हा त्यांच्या कामातला सगळ्यात मोठा आणि धाडसी निर्णय होता. आणि याच विचारातून जन्म झाला त्यांच्या एका जबरदस्त मॉडेलचा, शिबिर मॉडेल. 1997 साली त्यांनी तरुणांसाठी ही खास प्रशिक्षण शिबिरं सुरू केली. हे जे शिबिर होतं ना, ते फक्त 3 दिवसांचं असायचं, पण त्याचा पाया 4 मजबूत खांबांवर उभा होता. आणि हे चारही विषय पुस्तकी नव्हते, तर अगदी रोजच्या जगण्याशी जोडलेले होते. शेती, आरोग्य, पर्यावरण आणि सरकारी योजना. तर पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा खांब होता शेती. कोल्हे दाम्पत्यांनी काय केलं? त्यांनी फक्त लेक्चर नाही दिलं, त्यांनी स्वतःच्या शेतात प्रयोग केले आणि लोकांना प्रत्यक्षात दाखवून दिलं की अरे, नवीन पद्धतीने शेती केली ना, तर ती फायद्याची ठरू शकते, तोट्याचा सौदा नाहीये हा. दुसरा खांब होता आरोग्य. आणि मेळघाटसाठी तर हा जीवन मरणाचा प्रश्न होता. म्हणजे बघा, पौष्टिक जेवण, स्वच्छ पाणी, लसीकरण या अगदी छोट्या वाटणाऱ्या पण खरं तर जीव वाचवणाऱ्या गोष्टींची माहिती या शिबिरातून दिली जायची. तिसरा खांब होता पर्यावरण. इथे त्यांनी एक खूप मोठा विचार लोकांच्या मनात रुजवला की तुम्ही जंगलाचे नोकर नाही, तुम्ही मालक आहात. शहरात जाऊन मजुरी करण्यापेक्षा आपल्याच जंगलातून, आपल्याच गावात राहून सन्मानाने पैसे कसे कमवायचे हे त्यांनी शिकवलं. आणि चौथा, तितकाच महत्त्वाचा खांब म्हणजे सरकारी योजना. म्हणजे फक्त योजनांची माहिती देऊन ते थांबले नाहीत, तर त्या योजना मिळवण्यासाठी एखाद्या भ्रष्ट अधिकाऱ्यासमोर न घाबरता आपला हक्क कसा मागायचा हे नैतिक बळसुद्धा त्यांनी तरुणांना दिलं. तर मग ह्या सगळ्याचा परिणाम काय झाला असेल? हे जे शिबिर मॉडेल होतं ते किती यशस्वी ठरलं? सांगते. जो बदल घडला ना, तो वरवरचा नव्हता, त्याने अख्खा समाजातून ढवळून निघाला.
बघा, याचा एक असा परिणाम झाला जो कदाचित लगेच दिसणारा नव्हता, पण तो खूप शक्तिशाली होता. या शिबिरांमधून जवळपास 450 प्रशिक्षित कार्यकर्ते तयार झाले. एक प्रकारची अदृश्य फौजच म्हणा ना. आणि हे तरुण मग गप्प बसले नाहीत. त्यांनी आपापल्या गावात जाऊन काम सुरू केलं. लोकांना मदत करायला लागले, भ्रष्ट अधिकाऱ्यांशी 2 हात करायला लागले आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांनी मिळवलेलं ज्ञान इतरांना वाटायला सुरुवात केली. एक मोठी साखळीच तयार झाली. आता एक असा प्रश्न आहे जो थक्क करून सोडेल. अमरावती जिल्हा, जिथे देशातल्या सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होतात, त्याच जिल्ह्यातल्या मेळघाटात एकही शेतकरी आत्महत्या का होत नाही? आश्चर्य वाटलं ना? ह्याचं उत्तर दडलंय त्याच शिबिर मॉडेलमध्ये. हे कसं शक्य झालं? तर शिबिरात तयार झालेल्या त्या तरुणांमुळे. हे तरुण शेतकऱ्यांना सरकारी कर्जांबद्दल सगळी माहिती द्यायचे, कर्ज कसं फेडायचं हे समजावून सांगायचे. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या जाळ्यात अडकतच नव्हते आणि म्हणूनच बाहेर आत्महत्येचा थैमान सुरू असताना मेळघाट मात्र सुरक्षित होतं. तर ही गोष्ट ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतोच की खरा बदल घडवायला मोठ्या मोठ्या संस्था लागतात की डॉक्टर कोल्हेंसारखी काही मोजकी पण प्रचंड इच्छाशक्ती असलेली माणसं पुरेशी असतात? यावर विचार करायला हरकत नाही.